नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत शिंदे. आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि तितक्याच गोंधळात टाकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आपली रोजच्या जेवणातली गव्हाची चपाती. आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग इंटरनेटवर मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून सल्ला मिळतो की गव्हाची चपाती खाणं बंद कर, वजन आपोआप कमी होईल. मग आपल्या मनात प्रश्न येतो, लहानपणापासून आपण चपाती खात आलोय, मग तिच्यामुळे खरंच चरबी वाढते का? चला तर मग आज या व्हिडिओमधून शास्त्रीय आणि सोप्या भाषेत हेच समजून घेऊया. गव्हाच्या चपातीबद्दल बोलताना आपल्याला दोन मुख्य गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि दुसरं म्हणजे ग्लुटेन. पहिलं म्हणजे कार्बोहायड्रेट्स. चपाती हा ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे. जेव्हा आपण चपाती खातो तेव्हा आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. पण अडचण तेव्हा होते जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त चपात्या खातो आणि तितका शारीरिक व्यायाम करत नाही. आजकाल आपली शैली जी आहे ती खूप बैठी झाली आहे. त्यामुळे आपण खाल्लेली अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात शरीरात साठून राहते आणि हळूहळू वजन वाढू लागतं. विशेषतः पोटावरची चरबी. त्यामुळे किती चपात्या खाताय हे महत्त्वाचं आहे. 2 चपात्यांची भूक असताना जर 4 चपात्या खाल्ल्या तर वजन नक्कीच वाढणार. आता येऊया दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे ग्लुटेन. ग्लुटेन हे गव्हामध्ये आढळणारं एक प्रकारचं प्रोटीन आहे. यामुळेच गव्हाच्या पिठाला चिकटपणा येतो आणि चपाती मऊ आणि फुगलेली बनते. पण काही लोकांचं शरीर हे ग्लुटेन पचवू शकत नाही. याला ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी किंवा ग्लुटेन इंटॉलरन्स म्हणतात. जर तुम्हाला चपाती खाल्ल्यानंतर सतत पोट फुगल्यासारखं वाटत असेल, गॅसेसचा त्रास होत असेल, अंगावरची ऊर्जा कमी झाल्यासारखी वाटत असेल किंवा काही जणांना त्वचेवर रॅशेस येत असतील, तर हे शक्य आहे की तुम्हाला ग्लुटेनमुळे त्रास होत आहे. जेव्हा शरीर ग्लुटेन पचवू शकत नाही तेव्हा आतड्यांना आतून हलकी सूज येते. या सुजेमुळे पचनक्रिया बिघडते, पोषक तत्वांचं शोषण नीट होत नाही आणि शरीरात एक प्रकारचा ताण निर्माण होतो, ज्यामुळे सुद्धा वजन वाढू शकतं किंवा कमी होण्यात अडथळे येऊ शकतात. लक्षात घ्या, प्रत्येकालाच गव्हाचा किंवा ग्लुटेनचा त्रास होतो असं नाही, पण ज्यांना होतो त्यांच्यासाठी गव्हाची चपाती टाळणं फायद्याचं ठरू शकतं. मग आता प्रश्न येतो की चपाती नाही तर काय खायचं? घाबरू नका. आपल्या भारतीय आहारात अनेक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही गव्हाच्या चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खाऊ शकता. ज्वारी पचायला हलकी असते आणि थंडावा देते. बाजरीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे, विशेषतः थंडीच्या दिवसात. यात भरपूर फायबर आणि आयर्न असतं. नाचणी किंवा आपण त्याला रागी म्हणतो, हा तर कॅल्शियमचा खजिना आहे. नाचणीची भाकरी किंवा आंबील घेतल्याने हाडं मजबूत होतात. याशिवाय राजगिरा, ब्राऊन राईस, क्युओना असे अनेक ग्लुटेन फ्री पर्याय आहेत, आज सहज उपलब्ध आहेत. सुरुवात करताना तुम्ही दिवसातून एकदा म्हणजे फक्त रात्रीच्या जेवणात चपातीऐवजी भाकरी खाऊन बघू शकता. तुमच्या शरीराला काय फरक जाणवतोय याकडे लक्ष द्या. तुम्हाला नक्कीच हलकं आणि अधिक ऊर्जावान वाटेल. तर थोडक्यात सांगायचं झाल्यास गव्हाची चपाती स्वतःहून वाईट नाही, पण तिचं अतिरिक्त सेवन आणि व्यायामाचा अभाव वजन वाढवू शकतं. जर तुम्हाला ग्लुटेनची सेन्सिटिव्हिटी असेल तर चपातीमुळे पचनाचे त्रास होऊन वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो. तुमचं शरीर काय सांगतंय याकडे लक्ष द्या. पोटाचे त्रास होत असतील तर काही दिवस गहू बंद करून ज्वारी बाजरीची भाकरी खाऊन बघा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही गव्हाच्या चपातीऐवजी कोणती भाकरी खाता हेही शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.